तर एसटी भाडेवाढीवरून विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेला भाजपच्या प्रवीण दरेकरांनी उत्तर दिलंय। मंत्रीच त्यांच्या खात्याचं धोरण ठरवतात असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। तर एसटी भाडेवाढी संदर्भात परिवहन मंत्रीच सांगू शकतील, मंत्रीच त्यांच्या खात्याचं धोरण ठरवत असतात असं देखील दरेकरांनी म्हटलेलं आहे। तर विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याचा देखील आरोप दरेकरांनी केला आहे। बघा, हे सरकार अत्यंत गोंधळलेल्या मानसिकतेमध्ये, अर्थमंत्री एका बाजूला, मुख्यमंत्र्यांचे तोंड एका बाजूला, दुसरे जे ठाण्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं काय चाललंय, त्यांचे हेडक्वार्टर तिथे सातारा दरेमध्ये, अशा तऱ्हेने सरकार चाललेलं आहे। आपापल्या गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे। शिंदे गटाला वाटतंय शिंदे त्यांचे मुख्यमंत्री, अजित पवार गटाला वाटतं अजित पवार त्यांचे मुख्यमंत्री, आणि भाजपला वाटतंय फडणवीस मुख्यमंत्री। तीन मुख्यमंत्री प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम करताना दिसत आहेत। मला वाटतं परिवहन खात्यासंदर्भातला निर्णय त्या ठिकाणी परिवहन मंत्रीच अधिकृतपणे त्या ठिकाणी सांगू शकेल, आणि त्याच्यामुळे भाडेवाढीच्या संदर्भात त्या ठिकाणी परिवहन विभागानं प्रस्ताव बनवल्याचं परिवहन मंत्र्यांचं मी स्टेटमेंट ऐकलं, आणि त्यांनीही भाडेवाढीचं त्या ठिकाणी समर्थन केलं असल्याचं मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समजलं आहे। त्याच्यामुळे आता प्रत्येक खात्याचा निर्णय किंवा धोरण हे त्या खात्याचा मंत्री ठरवत असतो। सर्व खात्याची धोरणं त्या ठिकाणी एक मंत्री कोण ठरवत नसतो।